आणि यानंतर महत्त्वाच्या घडामोडींचा सुपरफास्ट आढावा माझं गाव माझा जिल्ह्यामधून। सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा वाल्मिक कराडच मुख्य सूत्रधार, विशेष मकोका न्यायालयाचं निरीक्षण। परळीतील व्यापारी महादेव मुंडे यांच्या हत्या प्रकरणातील संशयित आरोपी गोट्या गीतेनं अघोरी प्रकार केल्याचा व्हिडिओ समोर। रामनाम सत्य आहे म्हणत रात्री लोकांच्या घरासमोर नैवेद्य ठेवल्याची माहिती। सोमनाथ सूर्यवंशीच्या तुरुंगातील मृत्यू प्रकरणी पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश योग्यच। सुप्रीम कोर्टानं उच्च न्यायालयाचे आदेश कायम ठेवत राज्य सरकारचं अपील फेटाळलं। प्रकाश आंबेडकरांचं सर्वोच्च न्यायालयाचं सोमनाथ सूर्यवंशीच्या आईने मानले आभार। प्रकाश आंबेडकर भावासारखे पाठीशी उभे राहिल्याचं म्हणत सोमनाथ यांच्या आईला अश्रू अनावर। महादेव मुंडेंचे कुटुंबीय उद्या मुख्यमंत्री फडणवीसांची घेणार भेट। भेटीत मुंडे कुटुंबीय त्यांच्या व्यथा मुख्यमंत्र्यांसमोर मांडणार। महादेव मुंडे हत्या प्रकरणाचा तपास सीआयडी आणि एसआयटी मार्फत करावा, तसंच आयपीएस पंकज कुमावत, पीआय संतोष साबळेंची तपासासाठी नियुक्ती करावी। ज्ञानेश्वर मुंडे यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी। महादेव मुंडेंच्या कुटुंबियांना न्याय मिळावा या मागणीसाठी 1 ऑगस्टला बीडमध्ये व्यापक बैठक। जरांगेंच्या उपस्थितीत बैठकीचं आयोजन। एकनाथ खडसेंचे जावई प्रांजल खेबलकर काही दिवसांपूर्वी श्रीपाद यादव, निखिल पोपटाणीच्या संपर्कात आल्याची माहिती। श्रीपाद यादव आणि निखिल पोपटाणीची गुन्हेगारी पार्श्वभूमी असल्याचं उघड। श्रीपाद यादवच्या सांगण्यावरून 2 महिला पार्टीत आल्याचं उघड। त्यातील एका महिलेच्या पर्समध्ये अंमली पदार्थ आढळून आले। श्रीपाद यादववर बेटिंगचे गुन्हे दाखल असून निखिल पोपटाणी बुकी असल्याचं उघडकीस। धुळे शासकीय विश्रामगृहात 1,84,00,00,000ची रोकड सापडल्याच्या प्रकरणी धुळे न्यायालयाच्या आदेशानुसार दाखल झालेल्या गुन्ह्याला औरंगाबाद खंडपीठाकडून अंतरिम स्थगिती। पुण्याच्या दौंड तालुक्यात अंबिका कला केंद्रामध्ये झालेल्या गोळीबाराप्रकरणी आणखी एकाला अटक। आरोपींची संख्या एकूण 5 वर। लाडक्या बहिणींना जुलै महिन्याचा हप्ता येत्या 2 ते 3 दिवसात मिळण्याची शक्यता। लाडकी बहीण योजनेसाठी 2,984 कोटी रुपयांचा निधी वर्ग। हिंगोलीत 216 पुरुषांनी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतल्याची माहिती। प्रशासनानं केलेल्या पडताळणीमध्ये बाब समोर। प्रधानमंत्री किसान सन्मान निधीचा 20वा हप्ता 2 ऑगस्टला खात्यात होणार जमा। शेतकऱ्यांच्या खात्यात 20,500 कोटींची रक्कम हस्तांतरित केली जाईल। चंद्रपूर जिल्ह्यात शेतकऱ्यांची पीक विमा योजनेकडे पाठ। जिल्ह्यातील अवघ्या 26,324 शेतकऱ्यांकडून पीक विम्यासाठी नोंदणी। इंडियन ऑइल आणि भारत पेट्रोलियमकडून एसटी महामंडळाला पुरवण्यात येणाऱ्या इंधनावरील सवलत दरात वाढ। या निर्णयामुळे महामंडळाचं 12 कोटी इतके वाचणार। राज्यातील शाळांमध्ये विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा अहवालदार। शालेय शिक्षण विभागाचा शाळा व्यवस्थापनांना सूचना। प्राप्त अहवाल 5 ऑगस्टला मुंबई उच्च न्यायालयात सादर करण्यात येणार। आणि यानंतर एक मुंबईतून बातमी हाती येते। हस्ताक्षर चांगलं नसल्यामुळे विद्यार्थ्याच्या हातावर मेणबत्तीचे चटके देण्यात आलेत। मुंबईच्या मालाडमध्ये खाजगी क्लासमध्ये ही सगळी घटना घडली आहे। 4थीतल्या मुलाला हातावर चटके दिल्याचा हा प्रकार उघडकीस आलाय। पालकांच्या तक्रारीनंतर शिक्षिका राजश्री राठोड विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। आणि यानंतर पुन्हा एकदा बातम्यांचा सुपरफास्ट आढावा। मुसळधार पावसामुळे बेळगावातील गोकाक धबधब्यानं केलं रौद्ररूप धारण। पर्यटकांची गर्दी। गडचिरोलीतील भामरागड लगत वाहणाऱ्या पर्लकोटा नदीच्या पुलावर पाणी। 50हून अधिक गावांचा संपर्क तुटला। उजनी धरणातून होणाऱ्या विसर्गात कपात। आता 60,000 क्युसेक तर वीर धरणातून 22,000 क्युसेकनं विसर्ग। गोंदियातील पुजारीटोला धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू। 8 दरवाजातून 11,000 क्युसेकनं विसर्ग। गोसेखुर्द धरणातून पाण्याचा विसर्ग कमी। सध्या धरणाचे 15 दरवाजे अर्धा मीटरनं उघडले असून त्यातून 63,000 क्युसेकनं विसर्ग। नांदेडच्या बारड भागात मुसळधार पाऊस। पावसामुळे सोयाबीन पीक पाण्याखाली। सातपुडा पर्वतरांगांमध्ये 3 समाळमध्ये पर्यटकांची गर्दी। 3 राज्यांच्या सीमेवर असलेल्या 3 समाळमध्ये वर्षा पर्यटनाचा आनंद लुटण्यासाठी पर्यटकांचा ओघ।
नाशिक जिल्ह्यात ग्रामीण भागात दूषित पाण्याचा पुरवठा त्र्यंबकेश्वर आणि सिन्नर तालुक्यात आढळले सर्वाधिक दूषित जलस्रोत। नाशिक जिल्ह्यातील 55 ग्रामपंचायतींकडून जलशुद्धीकरणाकडे दुर्लक्ष होत असल्याचा निष्कर्ष संबंधित ग्रामपंचायतींनी पाण्यात क्लोरीनचा 20% कमी वापर केल्याचं उघडकीस। नाशिकच्या 15 तालुक्यात 2506 जलस्रोतांच्या नमुन्यांची तपासणी, 114 जलस्रोतांमधील पाण्याचे नमुने हे दूषित आढळले। नांदेड जिल्हा परिषदेतले सोलर महिनाभरापासून बंद, आमदारांनी केली जिल्हा परिषदेतल्या सोलार यंत्रणेची पाहणी। कोल्हापूरमधील महादेवी हत्तीणीला वनतारामध्ये नेल्यानंतर नांदणी ग्रामस्थांचा जिओवर बहिष्कार।